नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटकूरच्या इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये। आज आपण सायन्सच्या पहिल्या चॅप्टर जो की आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याबद्दल काही रिव्हिजन घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मी काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारील, विद्यार्थी त्याचे उत्तर देत आहेत, पाहू आपण त्यांना जमतंय का नाही तर। चला सांगा मला, 2011च्या सेन्ससनुसार आपल्या पृथ्वी तलावर किती प्राण्यांची संख्या आहे? 87 मिलियन। व्हेरी गुड, 87 मिलियन, बरोबर। हे जे क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन आपण जे करतो त्याची डेफिनेशन सांगता येईल तुम्हाला? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जे आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन सांगा। हां, अर्जुन सांगतोय। The process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. व्हेरी गुड, व्हेरी गुड। हे जे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे किंवा केलेलं आहे जे सायंटिस्ट लोकांनी, याच्यामध्ये वेगवेगळे सायंटिस्ट होते। सायंटिस्टचे नावं सांगू शकता का मला? काही सायंटिस्टचे नावं तुम्हाला मला सांगायचे आहेत? काही फक्त नावं सांगा मला, आपण क्लासिफिकेशन नंतर पाहू। कार्ल लिनियस, बरोबर आहे, कार्ल लिनियस। आणखी Haeckel, बरोबर। कोपलँड, बरोबर आहे। आणि आणखी चॅटन। आणखी एक राहिला आहे बघा सायंटिस्ट, कोण सांगते? हां, विटाकर, R.H. विटाकर हा एक सायंटिस्ट आहे, बरोबर आहे। हे 4-5 सायंटिस्ट आहेत, यांनी या क्लासिफिकेशनमध्ये काम केलेलं आहे। तर मला आता सांगा, कार्ल लिनियसनी किती किंगडम बनवलेले आहेत किंवा किती किंगडम पाडलेले होते? हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे 2 किंगडम्स पाडले होते। पहिल्या किंगडमचं नाव होतं व्हेजिटेबलिया आणि दुसऱ्या किंगडमचं नाव होतं ॲनिमलिया। बरोबर, व्हेरी गुड, शाबास, बरोबर आहे। आणि हॅकेल या सायंटिस्टने कोणते क्लासिफिकेशन केलेलं होतं सांगताय का कोणी? आणि किती गटामध्ये केलं होतं आणि कोणतं केलं होतं? Haeckel या सायंटिस्टनी 3 गटामध्ये 3 किंगडम शोधले होते। एक प्रोटिस्टा, दुसरा प्लांट आणि तिसरा ॲनिमल्स। व्हेरी नाईस, परफेक्ट। आता पुढचा सायंटिस्ट आहे आपला चॅटननी कुठले 2 किंगडम केले होते सांगू शकतो का? चॅटननी पहिला प्रोकॅरियोटिक्स आणि दुसरा युकॅरियोटिक्स। बरोबर आहे, हे 2 किंगडम शोधून काढले होते, परफेक्ट आहे। पहा, खूप छान उत्तर देतात मुलं। त्याच्यानंतरचा जो आपला कोपलँड आहे, तर कोपलँडने किती किंगडममध्ये त्याचं वर्गीकरण केलं होतं सांगू शकताय का मला? कोपलँडने किती ह्याच्यामध्ये वर्गीकरण केलं होतं सजीवांचं? किती गटांमध्ये? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल। हां, व्हेरी गुड। संख्या आहे 4। कोपलँडने 4 गटामध्ये सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे। पहिला आहे तुमचा मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे प्लांट आणि चौथा आहे ॲनिमलिया। आणि आता आज रोजी आपण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन बघतो, त्या क्लासिफिकेशनमध्ये आहेत 5 गट, 5 किंगडम। ते कोण सांगू शकते मला? R.H. विटाकरनी केलेले 5 किंगडम। शाबास, अर्जुन सांगतोय। हां, तर त्यात एक टाकता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये 2 हे येतं, एक प्रोकॅरियोटिक्स आणि एक युकॅरियोटिक्स। प्रोकॅरियोटिक्समध्ये फक्त एकच आहे, युनिसेल्युलरमध्ये फक्त एकच किंगडम आहे, ते म्हणजे मोनेरा। आणि इकडं अनसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर दोन येतं, तर त्यामध्ये फक्त अनसेल्युलरमध्ये फक्त प्रोटिस्टा एकच किंगडम आहे आणि मल्टीसेल्युलरमध्ये 3 किंगडम आहेत। व्हेरी गुड। एक पहिलं फंगी, दुसरं प्लांट आहे आणि तिसरा ॲनिमल आहे। व्हेरी नाईस। पहा, अत्यंत सुंदर अशा प्रकारे R.H. विटाकरनी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्या 5ही गटांचं परफेक्ट असं चार्ट अर्जुननी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीचा सायन्सचा जो पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन, याचं पहिलं पेज आहे बघा, त्या पहिल्या पेजवरची आपण सर्व रिव्हिजन केलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी उत्तर दिलेले आहेत। थँक्यू।